विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची अपडेट आहे. महिलांनो, भगिनींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज आपण घेऊन आलाय. कसा भरायचा ते आज आपण बघणार आहोत. तर बघा, आता लाडकी बहीण योजनेत महत्त्वाचे बदल झाले हे तुम्हाला माहितीच आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंय. अर्ज भरण्याची तारीखसुद्धा वाढली. 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ झाली आहे. उत्पन्नाची अटसुद्धा शिथिल झाली आहे आणि लाभार्थीचे वय 60 वरून 65 झाले आहे. 21 ते 65. तर बघा, हा फॉर्म आहे पूर्ण फॉर्मॅट. महिलांचे पूर्ण नाव, इथे आपलं पूर्ण नाव भरायचं जे आहे ते. महिलांचे लग्नापूर्वीचे पूर्ण नाव भरायचं. लग्नानंतरचं पूर्ण नाव म्हणजे नवऱ्याचं नावासोबत भरायचं. आणि ज्या मुलींचं लग्न झालं नाही त्यांनी वडिलांचं नाव पूर्ण असं टाकायचं. जन्मदिनांक, आधी दिनांक टाकायचं, नंतर महिना आणि नंतर वर्ष. जसं लिहून दिलं आहे तसं भरायचं. बघा, दिनांक, महिना आणि वर्ष तसं भरायचं. महिलांचे लग्नापूर्वीचे नाव, लग्न झालेल्या महिलांसाठी आहे. लग्नापूर्वीचे नाव जे त्यांचं नाव होतं, मग वडिलाचं आणि आडनाव. लग्नानंतरचे नाव म्हणजे त्यांचं नाव, त्यांच्या पतीचं नाव आणि नंतर आडनाव. आणि संपूर्ण नाव जे आता आहे त्यांचं, त्यांच्या पतीचं आणि त्यांचं सरनेम. नाही तर मग त्यांचं नाव, त्यांच्या वडिलाचं नाव, ज्यांचं लग्न नाही झालं आहे ते. त्यांना सांगते त्यांचं नाव, त्या मुलीचं नाव, त्या मुलीच्या वडिलाचं नाव आणि तिचं सरनेम असं भरायचं. अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, जो काही तुमचा ॲड्रेस असेल तो पूर्ण इथे टिक करायचा, पूर्ण भरायचा व्यवस्थित. बघा, नेक्स्ट म्हणत आहे जन्माचे ठिकाण. तर बघा, जन्माचे ठिकाण, जन्माचा दाखला असतो त्याच्यावर लिहिलेला आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा टाकायचा. गाव असेल अथवा शहर असेल तर गाव, शहर जे काही नाव असेल ते टाकायचं. आणि ग्रामपंचायतमध्ये येत असेल तर ग्रामपंचायत, नगरपंचायतमध्ये असेल तर नगरपंचायत, नगरपालिकामधून आणला असेल तर नगरपालिका. आणि जो काही पिनकोड असेल तो पिनकोड टाकायचा इथे. मोबाईल क्रमांक अचूक टाका. जो चालू आहे तोच नंबर टाका. जो तुमचा नंबर चालू आहे तो मोबाईल नंबर इथे टाका. आधार क्रमांक, बघा बँकेत लिंक असायला पाहिजे आधार क्रमांक. आणि जे आता अपडेट केलं आहे त्याचा आधार टाका, म्हणजे लिंक केलेलं असलं पाहिजे. जे तुम्ही आता अकाउंट नंबर देणार आहे बँकेत त्याला तो लिंक असला पाहिजे आधार क्रमांक. नेक्स्ट बघा, शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का? तर घेत असल्यास होय करा, नाही घेत असल्यास नाही करा. आणि किती रुपये भेटते तुम्हाला? जर 1000 भेटत असेल तर 1000 टाका, प्लस 500 असे 1500 भेटतील. जर 2000च्या वरती भेटत असेल तुम्हाला तर टाकू नका, नाही भेटते म्हणून टाका. वैवाहिक स्थिती बघा, वैवाहिक स्थिती काय म्हणते? विवाहित असल्यास, घटस्फोटित असल्यास, विधवा असल्यास, परित्यक्त्या असल्यास, निराधार असल्यास. तर जर तुम्ही मुलगी आहे, अविवाहित आहे तर काही अविवाहित टाका इथे. म्हणजे नाही लिहिलं तरी पण चालते, पण अविवाहित टाकून द्यायचं. इथे ऑप्शन नाही दिलेला आहे कारण आता बदल झालेला आहे तो, किंवा असू शकते आता फॉर्ममध्ये. त्याच्यामुळे अविवाहित असेल तर अविवाहित टाका. विधवा, विवाहित असं जे असलं ते याच्या टिक करायचं. अर्जदाराचे बँक खाते असल्यास बँकेचा तपशील. बघा, बँकेचा तपशील, बँकेचे पूर्ण नाव टाकायचं 1 नंबरला. बँक खातेधारकाचे नाव म्हणजे तुमचं नाव टाकायचं. तुमच्या नावावर खातं असणार त्याच्यामुळे तुमचं पूर्ण नाव टाकायचं. बँकेचं खाते क्रमांक म्हणजेच अकाउंट नंबर टाकायचा. IFSC कोड टाकायचा, तो वरती असते बँक खाते क्रमांकाच्या तिथे खाली असते IFSC कोड, त्याच्यावर लिहिलेलं असते तोच मेन्शन करायचा, दुसरा कोणताही नाही लिहायचं. असं व्यवस्थित भरायचं. नेक्स्ट बघा, 10 नंबर, आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे काय तर होय करायचं. बघा, आधार क्रमांक जोडला आहे का तर होय म्हणायचं. नेक्स्ट बघा, नारी शक्तीचा प्रकार विचारलाय म्हणजे तुम्ही कोणामार्फत फॉर्म भरलाय. तर अंगणवाडी सेविकेमार्फत भरला असेल तर अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस मार्फत भरला असेल मदतनीस, पर्यवेक्षिका
ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा, सामान्य महिला. जर स्वतः भरला असेल तर सामान्य महिला टाका. तुम्ही स्वतः भरत असाल तर ऑनलाईन घर बसल्या भरत असाल स्वतः तर सामान्य महिला म्हणून टाकायचं. या बाकी यांच्यामार्फत भरत असलाय तर यांच्यावर टिक करायची. कोणी असो तो कोणापण मार्फतसुद्धा भरो तर याच्यावर टिक करायची. नेक्स्ट बघा, खालील कागदपत्रे अपलोड करावे लागते. तर बघा, आधार कार्ड अपलोड करावं लागणार. अधिवास म्हणजे डोमेसियल अथवा जन्माचा दाखला. याच्यापैकी एक आपल्याला तिथं अपलोड करायचं आहे कागदपत्र. उत्पन्न अथवा आता उत्पन्नाच्या बदली आपल्याला केशरी आणि जर पिवळं रेशन कार्ड असेल तर त्याच्या बदली आपल्याला काय चालत होतं आता, राशन कार्ड चालते उत्पन्नाच्या बदली. उत्पन्न प्रमाणपत्र नसलं आणि केशरी आणि पिवळं राशन कार्ड ज्यांचं आहे त्यांना उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची गरज नाही आहे. इथं राशन कार्डसुद्धा जोडू शकता. अर्जदाराचे हमीपत्र ते त्यात प्रिंट आहे ते तुम्हाला व्यवस्थित भरून घेतील. बँकेचं पासबुक आणि अर्जदाराचा फोटो, असे हे 6 डॉक्युमेंट. फोटो तर लागणारच, पण हे असे 5च डॉक्युमेंट असणार. उत्पन्नाच्या प्रमाणपत्राच्या ऐवजी तुम्ही तिथे आपलं राशन कार्ड जोडू शकता. बघा, राशन कार्ड इथे जोडू शकता उत्पन्नाच्या प्रमाणपत्राच्या ऐवजी, जर पिवळा आणि केशरी असेल तर. बघा, हा सर्व फॉर्मॅट होता अर्जाचा. आणि नंतर बघा, अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा. हा ऑफलाईन भरायचा होता. जसं व्यवस्थित म्हणजे लिहून व्यवस्थित भरून त्यांच्याकडे द्यायचा होता. मी घोषित करते की अशी खूण करा. माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक नाही तर मग बरोबर आहे, अशी खूण करा. इथे सांगितल्याप्रमाणे माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही, बरोबर आहे. मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागात, मंडळ, भारत सरकार, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही. सेवानिवृत्ती नाही, बरोबर. मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 1500 पेक्षा जास्त रकमेच्या आर्थिक योजनेचा लाभ घेत नाही. तर ही पण अशी करायची खूण. माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माजी खासदार, आमदार नाही, बरोबर. नाही तर नाही. माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकारच्या, असं व्यवस्थित वाचायचं आणि त्याच्यावर खूण करायची. बघा, नेक्स्ट आहे, माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही. तर ही पण करायचं. नाही केलं तरी चालेल. आता तर शेतीचं अट काढून टाकले ना त्यांनी, त्याच्यामुळे नाही केलं ते पण चालेल. बघा, माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबात सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहने किंवा नोंदणीकृत नाही. हे करायचं व्यवस्थित. आणि कागदपत्रे जर असले तर मग नाही करता येणार. ज्यांच्या नावावर गाडी नाही आहे पण गाडी आहे, कागदपत्रे त्यांच्या नावावर नाही, त्यांना फॉर्म भरता येणार. बघा, मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यात या. आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा 1 टाइम पिन OTP माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकते. मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारच्या KYC पुरविण्यास सहमती आहे. बघा, तुमच्या याच्यावर OTP येणार, तो OTP त्यांना नीट सांगा, त्याच्याशिवाय तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही. आणि अर्जदाराची सही, आणि हे पूर्ण त्यांनी अपलोड केलं आहे ऑनलाईन. त्यांच्या याच्यावर फॉर्म भरला आहे त्यांनी की तुमच्या मोबाईलवर जो नंबर तुम्ही अपडेट केला आहे त्याच्यावर
त्याच्यावर OTP येणार, तो त्यांना व्यवस्थित सांगा आणि हे सर्व त्यांना द्यायचं. आणि ही अर्जाची खालची ही जी लाईन आहे, या लाईनपासूनची प्रिंट पोचपावती आहे ही तुमच्याकडे ठेवायची, ही वाली खालची, आणि वरचा फॉर्म त्यांना द्यायचं. असा होता ऑफलाईन फॉर्मची प्रोसिजर. आता आपण ऑनलाईन फॉर्मची प्रोसिजर बघूया. त्या महिलेचा इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर खाली ऍक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन वरती टिक करायची आहे आणि खाली स्वीकारा या ऑप्शन वरती क्लिक. तुम्ही नारी शक्ती ऍप सुद्धा सर्च करू शकता. अशा पद्धतीने सर्च केल्यानंतर हे नारी शक्ती दूत ऍप येईल. मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष महाराष्ट्र हे ऍप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल करून हे ऍप्लिकेशन ओपन करा. अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल. इथं आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल. ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरताय त्या महिलेचा इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर खाली ऍक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन वरती टिक करायची आहे आणि खाली स्वीकारा या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली लॉग इन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. ज्या महिलेचा फॉर्म भरताय त्या महिलेचा नंबर करून लॉग इन करायचं आहे. OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आहे आणि खाली तुम्हाला व्हेरीफाय OTP या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय OTP केल्यानंतर तुम्हाला इथे परमिशन द्यायची, अलाउ करायचं आहे. इथे प्रोफाईल अपूर्ण आहे आपली, तर तुमची प्रोफाईल अपडेट करायची. आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा. ही निळी लिंक तुम्हाला दिसेल, त्या निळ्या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं पूर्ण नाव, ज्या व्यक्तीचा महिला आहे ती त्या महिला किंवा अविवाहित असेल किंवा मुलगी असेल त्या मुलीचं पूर्ण नाव, महिलेचं पूर्ण नाव टाकायचं आहे. महिलेचा जर ईमेल ID असेल तर तो टाकायचा, नाहीतर सोडून द्या. त्यानंतर जिल्हा विचारला जाईल, तर इथे जिल्हा जिथं आता महिला आहे तो जिल्हा. त्यानंतर तालुका विचारला जाईल, तालुका सिलेक्ट करा. त्यानंतर नारी शक्तीचा टाईप विचारला जाईल. टाईप म्हणजे नारी शक्तीचा प्रकार. तर महिला कोणती आहे, सामान्य महिला आहे का बचत गट अध्यक्ष महिला आहे, तर जी काही महिला असेल ती महिला टाकू शकता. आता महिला स्वतः फॉर्म भरत असेल तर सामान्य महिला हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. बाकीच्यांसाठी अंगणवाडी सेविका असेल, सेतू आहे, त्यांच्यासाठी त्या महिलांसाठी ऑप्शन आहे. तर स्वतः आपण महिला फॉर्म भरताय तर सामान्य महिला आणि अपडेट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. आपली प्रोफाईल अपडेट झालेली आहे, सामान्य महिला, कारण आपण स्वतः फॉर्म भरताय. आता आपल्याला खाली 4 ऑप्शन दिसतील. त्यामध्ये पहिलं ऑप्शन आहे नारी शक्ती दूत. इथे पहा, नारी शक्ती दूत, इथे 4 ऑप्शन आहेत. त्या पहिल्या ऑप्शन वरती क्लिक करायचे, नारी शक्ती दूत या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा एक ऑप्शन दिसेल. तर या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. इथे परमिशन मागितली जाईल, इथे अलाउ करायचं आहे. त्यानंतर हा फॉर्म ओपन होईल. हा फॉर्म आपल्याला भरायचा आहे. आता काय काय भरायचं आहे, पहिल्यांदा महिलेचे पूर्ण नाव, महिला असेल मुलगी असेल तिचं पूर्ण नाव, आधार कार्ड वरती जसं पूर्ण नाव आहे तसं टाकायचं आहे. त्यानंतर पती किंवा वडिलांचे नाव, आता पती किंवा वडील म्हणजे जिथं हजबंड किंवा फादरचं नाव टाकायचं आहे. लग्न झालं असेल तर पतीचं टाका, लग्न नसेल झालं तर वडिलांचं टाका. तर इथे ऑप्शन सिलेक्ट करून पुढे पतीचे नाव असेल किंवा वडिलांचे नाव ते टाईप करा. त्यानंतर जन्म दिनांक विचारला जाईल. इथे जन्म दिनांक निवडायचा आहे. 21 ते 65 वयापर्यंत जे काही जन्म दिनांक आहे तुम्ही तुमचा जन्मतारीख ते निवडा. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं जन्म ठिकाण निवडायचं आहे. जन्म ठिकाण म्हणजे तुमचा जन्म कुठे झाला तो जिल्हा, त्यानंतर तुमचं जन्म ठिकाण तालुका आणि जन्म ठिकाण गाव. ज्या ठिकाणी तुमचं जिल्हा, तालुका, गाव, ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला त्या ठिकाणची माहिती इथे विचारलेली आहे. तर ती माहिती इथे टाका. त्यानंतर ग्रामपंचायत कोणती आहे, तसेच नगरपंचायत असेल, नगरपालिका ते टाका. त्यानंतर पिनकोड टाका तुमचा आणि पूर्ण पत्ता टाका. अशा पद्धतीने पूर्ण पत्ता टाकल्यानंतर खाली तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल. तर महिला जो आहे त्या महिलेचा मोबाईल नंबर किंवा मुलगी असेल त्या मुलगीचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आधार नंबर, महिलाचा जो काही आधार नंबर आहे तो इथे टाकायचा आहे. एकदम व्यवस्थित माहिती भरा. त्यानंतर खाली एक ऑप्शन आहे, शासनाच्या इतर विभागामार्फत जर राबवण्यात येणाऱ्या काही आर्थिक योजनेचा लाभ तुम्ही घेता का. काही कोणाला पेन्शन भेटते, कोणाला स्कीम PM किसान असेल, संजय गांधी असेल, तर घेत असाल लाभ तर होय करायचं आहे आणि तुम्हाला रक्कम किती मिळते ते इथे टाकायचं आहे. तर लक्षात ठेवा, 1,500 पेक्षा जास्त जर भेटत असेल तर तुम्ही नाही करा. तर मी इथे नाही केलेलं आहे कारण मला पेन्शन मिळत नाही. त्यानंतर खाली वैवाहिक स्थिती विचारली आहे. वैवाहिक स्थिती म्हणजेच अविवाहित आहे का, विवाहित आहे का, विधवा आहे का, परित्यक्त्या आहे का, निराधार आहे का, घटस्फोटित आहे.
महिला जे काही असेल महिलाला विचारून इथे माहिती भरा. त्यानंतर अर्जदाराचे खाते असल्यास बँकेचा तपशील, अर्जदाराचं खातं असेल तर बँकेचा तपशील, बँकेचं नाव टाका, बँकेचा जे खातेधारक आहे त्याचं नाव टाका, बँकेचं नाव झालं, खातेधारकाचं नाव झालं, त्यानंतर बँकेचा खाते क्रमांक टाका आणि IFSC कोड टाका. एकदम बेसिक माहिती आहे, व्यवस्थित टाका. त्यानंतर आपला आधार क्रमांक बँकेला लिंक आहे का तर इथे होय निवडा. होय निवडल्यानंतर आता आपल्याला कागदपत्रे अपलोड करायचे. पहिलं आहे आधार कार्ड. आधार कार्ड या बटनावरती क्लिक करा आणि महिलेचं जे काही आत्ताचं आधार कार्ड आहे ते इथे अपलोड करा. 1 MB पर्यंत तुम्ही इथे JPG फोटो जो आहे तो अपलोड करू शकता. तर इथे आधार कार्ड आपण अपलोड केलेलं आहे. तसेच अधिवास प्रमाणपत्र पाहू शकता 1 MB पर्यंत अपलोड करायचे. अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र इथे तुम्ही 4 डॉक्युमेंट्स देऊ शकता. 4 डॉक्युमेंट्स म्हणजे 15 वर्षापूर्वीचा इथं पुरावा द्यायचा आहे. रेशन कार्ड देऊ शकता, मतदान कार्ड देऊ शकता, जन्म दाखला देऊ शकता किंवा रहिवासी 15 वर्षाचा पुरावा तुम्ही अधिवास जन्म प्रमाणपत्र मध्ये अपलोड करायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचं हमीपत्र विचारलंय. अर्जदाराचं हमीपत्र, हे हमीपत्राचा जो काही फॉर्मॅट आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, तर तो डाउनलोड करून घ्या. याची प्रिंट काढा आणि याच्यावरती सही करायची आहे आणि हे हमीपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहे. अर्ज महिला जी असेल, मुलगी असेल, तिने इथे सही करून इथे अपलोड करायचं आहे. जे हमीपत्र आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे. त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र विचारलं जाईल. उत्पन्न प्रमाणपत्र लक्षात ठेवा, तुमचं जे काही उत्पन्न आहे ते तुम्ही रेशन कार्ड अपलोड करू शकता, उत्पन्नाचा दाखला सुद्धा अपलोड करू शकता, केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड असेल ते सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. यापैकी कोणतेही एक तुम्ही अपलोड करा. जर तुमचं पांढरे रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाचा दाखला तुम्हाला अपलोड करावा लागेल. त्यानंतर एक अर्जदाराचा फोटो घ्यायचा आहे. लाईव्ह फोटो असेल तो फोटो इथे अपलोड करायचा आहे आणि ऍक्सेप्ट करून तुम्हाला जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जतन केल्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जी काही माहिती भरलेली आहे सगळी तुम्हाला इथे दाखवली जाईल. डॉक्युमेंट्स कोणकोणते अपलोड केले ते सर्व दाखवले जाईल आणि त्यानंतर खाली तुम्हाला इथे खाली एक ऑप्शन दिसेल, फॉर्म सबमिट करा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. फॉर्म सबमिट करा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर एक OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि हा फॉर्म सबमिट अशा पद्धतीने झालेला आहे. बघा, तर या पद्धतीने आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्म हा भरलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरा आणि व्यवस्थित सबमिट करा. चला तर बघा, व्यवस्थित डॉक्युमेंट जोडा आणि लक्षात ठेवून आणि व्यवस्थित बघून एकही चुकलं नाही पाहिजे असं तुम्ही फॉर्म हा भरा नीट. चला तर भेटूया नेक्स्ट अपडेट घेऊन याच व्हिडिओची. आता नेहमी आणखी त्यात काय बदल होते, समोर पैसे कसे जमा होतात किंवा नाही होत, हे आपण सर्व बघूया. त्यासाठी व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लगेच व्हिडिओ टाकल्याबरोबर नोटिफिकेशनही मिळून जाईल. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओला.